मित्रांनो नमस्कार. आज आपण 7 प्रश्न आणि त्याची उत्तर पाहणार आहोत. ओके, स्टार्ट करूया आपण आता. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो ह्याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, उस्मानाबाद ही जात कोणत्या जनावरांची आहे? उस्मानाबाद ही जात कोणत्या जनावरांची आहे? उस्मानाबाद ही जात शेळी या जनावरांची आहे. महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? महाभारत काव्यग्रंथाचे लेखक व्यासमुनी आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? मित्रांनो ह्याचं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर इथे होतो. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? गोदावरी नदीवर मित्रांनो जायकवाडी धरण आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. उस्मानाबाद ही जात कोणत्या जनावरांची आहे? उस्मानाबाद ही जात शेळी ह्या जनावरांची आहे. महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? महाभारत काव्यग्रंथाचे लेखक व्यासमुनी आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? गोदावरी नदीवर मित्रांनो जायकवाडी धरण आहे. मित्रांनो हा माझा प्रयत्न चालता बोलता स्टडीमध्ये यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर व्हिडिओ.